मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई आणि मोठे काका दोघेही त्यांच्या रूममध्ये येतात तेव्हा मोठी आई म्हणते की हुश, ला यावेळी तरी वाचलो. म्हणजे ते म्हणतात ना, जीवावर बेतलं पण बोटांवर निभावलं, तसंच झालंय आज. तेव्हा मोठे काका म्हणतात की हो, पण अजून पूर्णपणे निभावलेलं नाहीये. आपल्यावरचा धोका अजून कायम आहे सुपर्णा. आपल्याला सध्या तरी दोषी ठरवता येणार नाही असं तो म्हणालाय, पण आपण पूर्णपणे निर्दोष आहोत असंही त्याने छातीठोकपणे सांगितलेलं नाहीये. मोठी आई म्हणते की तो ते लवकरच सांगेल याची मला खात्री आहे. हो, पल्लवीने एवढं खरं सांगितलं, काय उपयोग झाला? एवढं खरं बोलण्यापेक्षा माझे खोटे अश्रू जास्त परिणामकारक ठरले. मोठे काका म्हणतात की ते माहिती आहे मला, पण दरवेळी आपल्याला हे शस्त्र वापरता नाही येणार सुपर्णा. पल्लवी स्वस्थ बसणारी मुलगी नाहीये. मोठी आई म्हणते की ती घरात काहीही करणार नाही याची काळजी मी घेईन. आणि मोठे काका म्हणतात की बाहेर तिचे काय जे उद्योग चाललेत ना ते मी शोधून काढेल. शांतनूला स्वतःकडे ओढण्याचा तिचा प्रयत्न सध्या जरी फसलेला असला तरी आपल्या विरुद्धचे सगळे पुरावे गोळा करण्यासाठी ती जंग पछाडेल. तिचा हा डाव जर आपल्याला तिच्यावरच उलटवायचा असेल तर आपल्याला आत्ताच विचार करायला हवा. इकडे पल्लवी. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या अनलॉक एंटरटेनमेंटसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आजचं लाईक्सचं टार्गेट असणारे 900 लाईक्स, त्यामुळे व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. थँक्यू. ती अंधारात बसलेली असते. तिला आठवत असतं की शांतनू कशा प्रकारे मोठ्या आईवर एवढा विश्वास ठेवून बसलेत. शांतनूचं बोलणं आठवत असतं. शांतनू म्हणालेला असतो की तावडे म्हणतोय ते खरंही असेल, पण मोठे काका आणि मोठी आई निर्दोष असा कोणता ठोस पुरावा तुमच्याकडे सापडलाय? आणि कशा प्रकारे शांतनूने मोठी आई आणि मोठे काकांना घराबाहेर जाण्यापासून थांबवलं, हे सगळं आठवून पल्लवी अस्वस्थ होत असते. एवढ्यातच शांतनू तिथे येतो आणि म्हणतो की कशासाठी हा खेळ चालवलाय? तुझ्या ह्या अशा वागण्याने अख्ख्या कुटुंबावर अंधार पसरलाय. असं विचित्र वागतेस तू. माझी पल्लवी राहिली नाही असं म्हणालो होतो मी. दिवस त्या गोष्टीवर आणखी पक्का विश्वास होत चाललाय माझा. तू माझी पल्लवी नाहीयेस, अनोळखी वाटायला लागलीयस मला. एकदा नाही सतत मला त्रास होईल असंच वागत असतेस तू. पल्लवी शांतनूला समजवायला जाते पण शांतनू काही ऐकत नाही. म्हणतो की नाही पल्लवी, आपल्यातलं हे अंतर तूच निर्माण केलंयस आणि तुझ्या या अशा वागण्याने ते वाढतच राहणार आहे. सुद्धा काय केलंस तू? त्या तावडेला डायरेक्टली आपल्या घरात घेऊन आलीस आणि मोठी आई आणि मोठे काकांवर खुनाचा आरोप केलास. घरासाठी, घरातल्या माणसांसाठी सतत लढेल असं म्हणाली होतीस ना तू? जी व्यक्ती तुझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे तिच्यासोबत असं वैरासारखं का वागतेस तू? या घरात जिने तुला पहिल्यांदा ॲक्सेप्ट केलं, जिने तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, त्या कुणी ठरवायला निघाली आहेस तू? नाही, किती वाईट वाटलं होतं बघितलंस ना तू. घर सोडून निघाले होते ते दोघेही माझे सर्वस्व आहे पल्लवी, आणि माझी बायको त्यांना कुणी ठरवायला निघाली आहे. हे कसं सहन करायचंय मी? पल्लवी पुन्हा एकदा शांतनूला समजावायला जाते तेव्हा शांतनू म्हणतो की बस झालं. दोघांवर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. असं वागूच शकत नाही. त्यामुळे यापुढे त्यांच्यावर घाणेरडे आरोप केलेले मला चालणार नाही. हो, ज्या व्यक्तीने या तावडेला सगळं पढवून पाठवले ना तिच्याबद्दल मला कळू दे. सोडणार नाही मी त्या व्यक्तीला. म्हणून पल्लवीचा एकही शब्द न ऐकता शांतनू तिथून निघून जातो. पल्लवी खाली बसते आणि मोठ्याने रडायला लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी शांतनू मोठ्या आईला समजावत असतो की ऐक माझं, ऊन घास खायला काय हरकत आहे? तेव्हा मोठी आई म्हणते की काही नको रे शांतनू, बस नको, मी तुला सांगते ना, तू माझं ऐक. शांतनू म्हणतो की मोठी आई असं कसं चालेल? आणि मग पल्लवीला बघून तो म्हणतो की माणसांचा राग अन्नावर कशाला काढायचा? मोठी आई म्हणते की माझी काहीही खायची इच्छा नाही आहे, प्लीज मला तू आग्रह नको करूस. शांतनू म्हणतो की मोठी आई प्लीज असं म्हणू नकोस, मला तुझा राग बघवत नाही आहे. सध्या तरी तू हे सर्व विचार डोक्यातून बाहेर काढ. बस इथे. शांतनू मोठ्या आईला खाली बसवतो तेव्हा मोठी आई म्हणते, शांतनू ह्या सगळ्या विचारांनी डोकं नुसतं भणभणत राहते. तुझ्यावर जे आरोप झालेत ना ते कानातच घुमत राहतात आणि भीती वाटत राहते रे शांतनू की कोणी येईन आमच्यावर आरोप करेल. शांतनू म्हणतो की मोठी आई मी आहे ना तुझ्याबरोबर, तू शांत राहा. मोठी आई म्हणते की शांतताच हवी होती मला या घरात, म्हणून तर सगळं तुझ्या मनासारखं केलं मी. ज्यांचा विरोध पत्करून या मुलीला इतकं कौतुकाने ह्या घरात आणलं, स्वीकारलं. आता हीच माझी लाडकी सून या खुनी म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न करतीये. ती शांत राहू रे, त्रास तर होणारच ना. आपलीच माणसं जर अशी पाठीत खंजीर घुपसायला लागली तर कसं वागायचं? हो, मी ठेवलं होतं सगळं ताब्यात, पण कशासाठी? हे घर, ह्या घरातली सगळी माणसं एकमेकांशी जोडलेली हवी म्हणून ना. पण आता घरातल्या सुनेच्या वागण्याने जर हे घर तुटणार असेल ना तर हे नाही होणार माझ्याच्याने सहन. तनू म्हणतो की मोठी आई शांत हो, हे घर तुझंच आहे.
तू या घराला बांधून ठेवलेस. तुझीच पकड सुटली तर हे घर विस्कळून जाईल. मी तसं होऊ देणार नाही. तर तुझ्यावर आणि मोठ्या काकांवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही एकमेकांना त्रास करून घ्यायची काहीच गरज नाही. स्वतःच्याच घरात अपराधी वाटून घ्यायची गरज नाही आहे मोठी आई तुला. अपराधी तुम्ही नाही आहात. तुमच्यावर आरोप करणारे बाकीचे सगळे अपराधी आहेत. बस झालं स्वतःला त्रास करून घेणं. आता खाऊन घे बरं. मोठी आई म्हणते की नाही रे नको, माझी अजिबात इच्छा नाही आहे. तेव्हा शांतनू म्हणतो की जर तू खाल्लं नाही तर मी अजिबात ब्रेकफास्ट करणार नाही. तेव्हा मोठी आई म्हणते की असं नको करू शांतनू, तुला माहिती आहे ना तू जर काही खाल्लं नाही तर मला किती त्रास होतो ते. एवढ्यातच आदिती मामा आणि प्रभाकर सरही तिथे आलेले असतात. तेव्हा शांतनू मोठ्या आईला डिशमध्ये वाढतो. तेव्हा मोठी आई म्हणते की मी खाईन पण एका अटीवर, तू सुद्धा खायचं, तूही माझ्याबरोबर खायचं. तेव्हा शांतनू मोठ्या आईला भरवत असतो. पल्लवी शांतनूसाठीही एक डिश भरते. शांतनू पल्लवीने भरलेली पोह्यांची डिश बाजूला ठेवतो आणि पुन्हा नव्याने पोहे घेतो. मी म्हणतो की घेतलेत मोठ्या आई पोहे मी, तू खा बघू. आई मनात म्हणते की तुझ्या नाकावर टिचून कसं शांतनूकडे भरून घेतलंस ना पल्लवी, एक दिवस तुझ्या तोंडचाही घास काढून घेईल, बघशीलच आता तू. हा सर्व घडलेला प्रकार बघून प्रभाकर सरांना खूप राग येतो. ते बोलायला जातात तेव्हा आदिती मॅम त्यांना थांबवते. आदिती मॅम म्हणतात की आता तिथे जाऊन काहीही उपयोग नाही. तू जर आता तिथे गेलास ना तर वहिनी कांगावं करतील, ही समजून घेणार नाही आहेत त्या. आपल्याला प्रत्येक गोष्ट विचार करून ठरवायला हवी. प्रभाकर सर म्हणतात की पण शांतनूला कधी कळणार हे, आणि असं म्हणून रागाने ते आतमध्ये निघून जातात. आदिती मॅम प्रभाकर सरांना म्हणतात की प्रभाकर तू शांत राहा ना प्लीज. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की कसा राहू शांत, आपला मुलगा त्याच्या बायकोशी कसा वागते बघतेस ना, काय बोलायचं याला, आता तिचा काय स्वार्थ आहे यामध्ये. घर तिचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करतीये ना ती, पण आपल्या चिरंजीवांनी डोळ्यावर पट्टी ठेवली आहे, काढतच नाही आहे तो, आणि ती तो प्रयत्न करतीये तर तिलाही हाणून पाडून बोलतोय. काय करायचं अशा वेळेला आणि कसं शांत राहायचं. आदिती मॅम म्हणतात की तू म्हणतोय ते पटतंय मला प्रभाकर, मलाही आदितीची तेवढीच काळजी आहे. ती आणखी किती परीक्षा बघितली देव जाणे. प्रभाकर सर म्हणतात की आता तर मी ठरवलंय की सत्य आपल्या मुलाला कळलंच पाहिजे, प्लीज मला अडवू नकोस. असं म्हणून प्रभाकर सर रागाने जायला निघतात तेव्हा आदिती मॅम पुन्हा एकदा त्यांना थांबवते. माझं प्लीज थोडं काहीतरी ऐक. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की काय ऐकू तुझं, मला सांग ना. त्याला कळलं पाहिजे, त्याच्या डोळ्यावरची पट्टी हटवली पाहिजे. त्यांना देव मानतोय, त्यांची पूजा करतोय ना, ते देव नाही आहेत, राक्षस आहेत ते, दाखवू दे ना त्यांना. आदिती मॅम म्हणतात की तावडेला समोर उभं केलं तरीही त्याचा विश्वास बसला नाही, तो काय तुझ्या सांगण्यावरून ऐकणार आहे का. प्रभाकर सर म्हणतात मग असा विचार करून अजून किती दिवस गप्प राहायचं, ते कळायला नको का त्याला, मी एक घाव दोन तुकडे करणारच. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की प्रभाकर तुझ्या या घावामुळे शांतनू आणि पल्लवीचा संसार उद्ध्वस्त होईल, हा त्यांचं नातं कायमचं तुटेल, लक्षात ठेव. जसं काही करू नकोस. तूच म्हणाला ना नव्या जोमाने लढू म्हणून, आता असं काय बोलतोयस तू, थोडा ना शांतपणे विचार कर. तीही राग आला तरी विचार करूनच पुढची पावलं टाकावी लागतील. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की सगळं पटतंय मला, पुढे दिवस पुढे जातील ना तेवढे हे दोघं त्याच्या मनामध्ये जास्त विष कालवणार, त्याला बाहेर काढणं कठीण होईल. सगळ्यामध्ये पल्लवीला एकटं पाडण्यात यावं नाही एवढंच मला वाटतंय, आपल्याला तिच्याशी बोलावंच लागेल. आदिती मॅम म्हणतात की बोलूयात आपण, तू जरा थोडा शांत राहा. पल्लवी रूममध्ये असते आणि विचार करत असते. डायनिंग टेबलवरचं मोठ्या आईचं नाटक आणि शांतनूचा मोठ्या आईवरचा विश्वास आठवत असतो. थोड्यात मोठी आई तिथे येते, म्हणते की चला तुला आमच्याबद्दल सगळंच कळलं, अगदी आदितीवर आम्ही हल्ला केला हे सुद्धा. पल्लवी म्हणते की तुमचं खरं रूप समजायला जरा उशीरच झाला मला. तेव्हा मोठी आई चाकू काढते आणि म्हणते की पण मी उशीर करणार नाही हा. पल्लवी घाबरते, म्हणते की मोठी आई आहो. तेव्हा मोठी आई हसायला लागते, म्हणते की घाबरलीस, माझ्या विरुद्ध तलवार काढून लढायची तयारी केली होतीस ना, आणि एवढ्याशा सुरीला घाबरतीयस. जपून राहायचं हा, या सुरीपासून जपूनच राहायचं, नाहीतर जखमी होशील आणि रक्त येईल. पल्लवी म्हणते की जखमी व्हायला घाबरत नाही मी, जखमी व्हायचं असेल तर वार फक्त योग्य दिशेनेच करायला हवा. तेव्हा मोठी आई हसते आणि म्हणते की अगं पण तुझे तर सगळेच वार फुकट गेलेत, माझा वार मी फुकट जाऊ देणार नाही. पुन्हा एकदा ताकीद देते, तुझे हे उद्योग पूर्णपणे बंद कर, इतर परिणाम वाईट होतील. तर शांतनू तिथे येतो. मोठी आई फुल तयारीने आलेली असते. तिच्या दुसऱ्या हातात सफरचंद असतं आणि ती पल्लवीला म्हणते, हा ना गं थोडं सफरचंद, तब्येतीची काळजी घे, मला तुझी काळजी वाटत होती म्हणून मुद्दाम तुझ्यासाठी सफरचंद घेऊन आले.
आता पल्लवीला तिचं बोलणं कळत नसतं, कारण पाठ शांतनूकडे असते. मोठी आई म्हणते की थांब, मी तुला कापूनच देते. शांतनू, अरे तू तरी समजावून सांग, मी केव्हाची तिला सांगते की थोडंसं खाऊन घे म्हणून. पल्लवीला सर्व समजतं. आई म्हणते की बघतोयस ना, तिने बहुतेक माझा राग धरलाय मनामध्ये. पण मला असं वागून चालेल का? मी मोठी आई आहे ना. तर असं तुटलेलं मला चालणार नाही रे. तूच तिला सांग, कदाचित माझं नाही तुझं तरी ऐकेल. शांतनू सफरचंदाची प्लेट घेतो आणि खाली ठेवतो. म्हणतो की कोणी खात नसेल तर एवढी लाडीगोडी लावायची गरज नाही आहे मोठी आई, ज्याचं तो बघून घेईल. असं म्हणून शांतनू मोठ्या आईला घेऊन चाललेला असतो. तो म्हणतो की आणि हो, आज तुझं कॉलेज आहे. कॉलेजचं सगळं साहित्य आपल्या रूममध्ये, सॉरी माझ्या रूममध्ये. एकदाच येऊन घेऊन जा, सारखी सारखी कटकट नको आहे मला. ती रडत असते आणि मनात म्हणते की शांतनू, जी बाई तुमच्या आईचा जीव घ्यायला निघाली आहे, त्या बायकोच्या जीवावर उठली आहे, तुम्ही तिला जीव लावताय. तुमचे डोळे कधी उघडणार आहेत शांतनू? पल्लवीला तावडेचा मेसेज येतो की मला पैशांची खूप गरज आहे, प्लीज पैसे लवकर द्या. पल्लवी बॅग घेऊन निघते. मोठे काका म्हणत असतात की आपण तावडेचा जीव घेणार होतो, पण आपलाच जीव घेण्याची वेळ आली आहे. तावडे सुटलाच कसा? म्हणतो की डोळ्यात तेल घालून राखण करायला सांगितलं होतं मी त्यांना. मी तुम्हाला नक्की सांगतो की हे सगळे त्या पल्लवीचे उद्योग असणार. मोठे काका म्हणतात की पल्लवी त्या दिवशी कार्यक्रमात होती. तावडे गोडाऊनमध्ये होता. याचा शोध कोणाला आणि कसा लागला हे आपल्याला कळलंच पाहिजे प्रदीप. पल्लवी एकटी नाही आहे, तिला कोणाची तरी भक्कम साथ आहे. कोण आहे ते मला माहीत नाही, पण जो कोणी आहे त्याला पटकन शोधून काढायला हवं. त्यातल्या अवघड प्रसंगातून आपण कसे तरी बचावलोय, पण ह्या प्रकरणातून जर आपण गेलो नाही तर आपल्यावर कठीण परिस्थिती येईल. तुझ्या माणसांना जाऊन भेट आणि त्यांचं नरड धरून विचार की काय झालंय. म्हणतो की दादा, मी आत्ता तिथे जातो आणि जे काही असेल ते तुम्हाला सांगतो. काका म्हणतात की पल्लवी आपली एकटी शत्रू आहे की तिच्या आड आणखी कोणीतरी आहे. त्याचा शोध आपल्याला घ्यायलाच हवा प्रदीप. पल्लवी कॉलेजमध्ये आलेली असते तेवढ्यात तिला तावडेचा फोन येतो. विचार करते की तावडेंचा फोन, सकाळीच यांनी फोन केला होता, आता पुन्हा फोन करताय, म्हणजे यांना खरंच पैशांची खूप गरज आहे. तरी करायला हवं. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पल्लवी म्हणते की तुमच्या मुलीसाठी पैसे लागणार आहे, तिच्या ट्रीटमेंटला माणुसकीच्या नात्याने मी तुम्हाला पैसे देते. पल्लवी जेव्हा तावडेला पैसे देत असते, नेमका शांतनू तिथे येतो. पल्लवीचा हात धरतो आणि म्हणतो की थांब. घरातले सर्वजण बाहेर येतात तेव्हा विभावरी म्हणते की काय झालं शांतनू? शांतनू म्हणतो की मला विचारण्यापेक्षा हिला विचार काकू, तिला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावे लागतील. कळलंय मला की मोठी आई आणि मोठ्या काकांवर आरोप करणारा तावडे तुझा माणूस आहे पल्लवी. ऐकून पल्लवीला धक्काच बसतो. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे आपले दर्शक होते गीता चंदेर, निकिता दोशी, राणी बेलोटे, SP, भास्कर दहाले, वृंदा भोंडवे, रोहिणी मगार, नितीन लांडे, सुधा गायकवाड, गुलाब नदाफ, अशोक डुंबरे, सुशांत जाधव, रुपाली पाटील, रेश्मा भगत, नाझिया पटेल, संतोष धाडवे, नेहल चव्हाण, शुभांगी अमृतकर, शशांक जाधव, ज्ञानेश्वर आचारी, शिल्पा फाळके, कल्याण खडसे, अरुण जाधव, वंदना तांबडे, शीतल पाटील, पूनम पाटील, सुधा भावे, माधुरी पाटील, तनुजा शोकालकर, मंदारवी बोधारे, दिनेश पाठक, मीना पाटणे, रमा वाडकर, दीपक तेरकर, कविता शिरसाट, उमा तोनवे, निर्मला गायकवाड, गौतम, साधना धुमाळ, कैलास जाधव, शकुंतला काटकर, दीपाली दातार तसेच इतरही दर्शकांनी खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद.